आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी निवडणुकीदरम्यान सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज माफ करण्याविषयी आश्वासन दिलं होतं। त्याच अनुषंगानं त्यांनी मोठं पॅकेज जाहीर करण्याची घोषणा केली आणि त्यानुसार असलेल्या महिन्याच्या मिळकतीप्रमाणे नागरिकांना कर्जमाफी दिली जाणार आहे। विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक कर्जाबद्दलही बिडेन यांनी योजना जाहीर केली आहे। कोणती कुटुंब आणि नागरिक या कर्जमाफी योजनेला पात्र ठरू शकतात याविषयी माहिती जाहीर करण्यात आली आहे। अल्बेनियन न्यायालयानं 2 रशियन आणि एका युक्रेनियनला गुप्तहेराला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। हे गुप्तहेर लष्करी शस्त्र निर्मिती प्लांटमधील माहिती इतर देशांना पुरवत होते। न्यायाधीश फेटाहू यांच्या समोर झालेल्या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर त्यांनी सरकारी वकिलांच्या बाजूने निर्णय दिलाय। सुनावणी बंद दाराआड आयोजित करण्यात आली होती आणि संशयितांना साईटमध्ये स्वारस्य का असू शकतं याबद्दल कोणतेही तपशील दिले गेले नाहीयेत। दक्षिण आफ्रिकेतील कामगारांनी देशातील वाढत्या इंधनाच्या किमती आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती विरोधात निदर्शनं केली। सुमारे 1000 कामगारांनी राजधानी प्रिटोरियातील सरकारच्या युनियन बिल्डिंगवरती मोर्चा काढला आणि वाढत्या किमती रोखण्यासाठी अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या सरकारला आवाहन केलं। दक्षिण आफ्रिकेची अर्थव्यवस्था अजूनही कोविड-19 साथीच्या रोगाच्या प्रभावापासून त्रस्त आहे, ज्यामध्ये अंदाजे 2 लाख नोकऱ्या गेल्यात, ज्यामुळे देशात 35 बेरोजगाराचा दर वाढलाय आणि युक्रेनवरती रशियाच्या आक्रमणामुळे दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसलाय। या वर्षाच्या सुरुवातीला इंधन शुल्कात वाढ करण्यास सरकारनं स्थगिती दिली असतानाही गॅसची किंमत विक्रमी उच्चांकावरती पोहोचली आहे। कोलंबियाच्या पोलीस दलाचं असं म्हणणं आहे की एका वृत्तपत्रानं चुकीचं वृत्त दिलंय। त्यांनी कोका फील्ड्सचे बळजबरीनं निर्मूलन करण्याचं ऑपरेशन स्थगित केलंय, कारण देशाच्या नवीन डाव्या सरकारनं बेकायदेशीर ड्रग्सशी व्यवहार करण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केलाय। मंगळवारी जारी केलेल्या एका पोलीस निवेदनात त्यांनी असं म्हटलंय की मॅन्युअल निर्मूलन पथकं यावरती अद्याप कार्यरत आहेत, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की अधिकारी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेनं पर्यायी पिकं घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न देखील करतायत। जर्मन सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवीन ऊर्जा बचत उपायांची घोषणा केली आहे। कोळसासारख्या ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्या आवश्यक असल्यास प्राधान्यानं देण्याची विनंती ते करू शकतील। तसंच रेल्वे पूर्ण क्षमतेनं काम करते, त्यामुळे जर्मन वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांनी इशारा दिलेला आहे की या सगळ्याचा प्रवाशांच्या प्रवासावरती परिणाम होऊ शकतो। जर्मनीचे अर्थमंत्री रॉबर्ट हॅबेक यांनी असं सांगितलंय की कार्यालयातील खोलीचं तापमान कमी करणं आणि सार्वजनिक इमारतींवरती रात्रभर प्रकाश टाकण्यावरती बंदी घालणं या उपायांचा समावेश असेल तर ऊर्जेची बचत करायला मदत होईल। मात्र अजून बराच पल्ला गाठायचा आहे असंही हॅबेक म्हणाले। बांगलादेशातील शाळा प्रत्येक आठवड्यात एक अतिरिक्त दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे इंधनाच्या वाढत्या किमती आणि युक्रेन युद्धाच्या परिणामाच्या चिंतेमुळे वीज वापर कमी करण्यासाठी सरकारी कार्यालय आणि बँका सुद्धा त्यांचे कामाचे दिवस 1 तासानं कमी करतील असा निर्णय घेण्यात आला आहे। तर कमी केलेले तास बुधवारपासून लागू होतील। बांगलादेशमध्ये बहुतेक शाळा शुक्रवारी बंद असतात, परंतु आता त्या शनिवारी देखील बंद होतील असं कॅबिनेट सचिव खंडकर अनवारुल इस्लाम यांनी सोमवारी सांगितलं। ते असं म्हणाले की सरकारी कार्यालय आणि बँका दररोज त्यांचे कामाच्या 8 तासांऐवजी 7 तासांपर्यंत होईल, परंतु खासगी कार्यालयांना त्यांचं स्वतःचं वेळापत्रक नियोजन करण्याची परवानगी असेल। दक्षिण कोरियाच्या सत्य आणि सामंजस्य आयोगानं ब्रदर्स होम इथं झालेल्या अत्याचारांसाठी देशातील गतलष्करी सरकार जबाबदार असल्याचं निदर्शनास आलंय। 1960 ते 1980च्या दशकात हजारो लोकांना गुलाम बनवलं गेलं होतं आणि त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आले होते। एका फिर्यादीनं दक्षिणेकडील बंदर शहरातील बुसानमधील सुविधेतील भीषणता पहिल्यांदा उघडकीस आणल्यानंतर 35 वर्षांनंतर महत्त्वाचा अहवाल आला आणि राज्य प्रायोजित गुन्ह्यांची पुष्टी करणारं दोषी पुरावे लपवण्याचा प्रयत्न देखील केला गेला। हे उघड झालंय की कमिशनचे अध्यक्ष जंग युन सीक यांनी दक्षिण कोरियाच्या वर्तमान सरकारला जबरदस्तीनं मजुरी आणि हिंसाचार आणि मृत्यूच्या गंभीर प्रकरणांसह ब्रदर्सच्या चौकशीचे निकाल जाहीर केल्यामुळे त्यांनी निकाल जाहीर केले आणि यातून जे वाचले आहेत त्यांनी औपचारिक माफी मागावी असं त्यांनी आवाहन देखील केलंय। सोव्हिएत युनियनपासून युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त इटलीमधील अनेक युक्रेनियन नागरिकांसह शेकडो लोक रोमच्या रस्त्यावरती उतरले होते। युद्धाला 6 महिने पूर्ण झाले आणि या मोर्चादरम्यान नागरिकांनी युक्रेनचं राष्ट्रगीत देखील गायलं। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली। अनेकांनी युक्रेनचे राष्ट्रध्वज हातात घेतले होते, तर राष्ट्रगीत गाताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते।
युक्रेनचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी युक्रेन समर्थकांनी मेक्सिको, अर्जेंटिना आणि चिलीच्या राजधान्यांमध्ये रशियन आक्रमणाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरती मोर्चा काढला. रशियाच्या युक्रेनवरील लष्करी आक्रमणाला 6 महिने पूर्ण झाले. मेक्सिकोमध्ये यापूर्वी युक्रेनमधून स्थलांतरित झालेल्या महिलांच्या गटांनी या निषेध मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. रशियन आक्रमणादरम्यान मारल्या गेलेल्या मुलांची छायाचित्र आंदोलनकर्त्यांनी रशियन दूतावासाच्या प्रवेशद्वारावर ठेवली होती. अर्जेंटिनातील आंदोलकांनी रशियन दूतावासाकडे कूच केलं होतं आणि ज्या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं आंदोलक एकत्र जमले होते. ग्रीसमध्ये राहणाऱ्या अनेक युक्रेनियन लोकांसह शेकडो आंदोलकांनी 1991 मध्ये युक्रेनच्या सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य घोषित केल्याच्या वर्धापन दिनानिमित्त मध्य अथेन्समध्ये मोर्चा काढला. रशियाच्या युक्रेनवरील लष्करी आक्रमणाला 6 महिने पूर्ण झालेत. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर 6 महिन्यांनंतर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सैन्याला अनपेक्षितपणे युक्रेनकडून कठोर प्रतिकाराचा सामना करावा लागला आणि म्हणूनच राजधानी कीव्हवरती हल्ला करण्याचा रशियानं प्रयत्न सोडून दिल्याचं आता बोललं जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पाश्चात्य मित्र राष्ट्राला युक्रेनला आपला भक्कम पाठिंबा कायम ठेवण्याचं आवाहन केलंय. जॉन्सन यांनी कीव्हला अचानक भेट दिली. जॉन्सन यांची ही भेट युद्धानंतरची त्यांची तिसरी भेट होती. युक्रेन आपल्या स्वातंत्र्याचा 31वा वर्धापन दिन साजरा करत असताना जॉन्सन यांचा हा दौरा आणि युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी भेट ही महत्त्वाची मानली जाते. युद्धग्रस्त युक्रेनला ब्रिटननं लष्करी मदत केल्याबद्दल जॉन्सन यांना युक्रेनचा सर्वात मोठा सन्मान ऑर्डर ऑफ लिबर्टी हे पदक देण्यात आलं. युक्रेनवरील रशियन आक्रमणाला 6 महिने पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या लष्करी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी अर्मेनियाच्या राजधानीतील मुख्य चौकात काही लोक एकत्र जमले होते. मे महिन्यात येरेवन इथं स्थायिक झालेल्या रशियन आंदोलक मारिया यांनी असं सांगितलं की हे युद्ध तात्काळ थांबलं पाहिजे आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावरती खटला चालवला गेला पाहिजे. युक्रेनमधील युद्धाला आमचा निषेध व्यक्त करणं हेच या रॅलीचं मुख्य उद्दिष्ट होतं, असं रशियन आंदोलक युरी कोझलो यांनी सांगितलं. ब्राझीलचा स्वातंत्र्याचा संघर्ष इतर लॅटिन अमेरिकन राष्ट्रांच्या रक्तरंजित घडामोडींपेक्षा वेगळा होता. युरोपियन राष्ट्रानं शेवटी 1825 मध्ये ब्राझिलियन राज्याचा दर्जा मान्य केला. राजेशाहीच्या वारशाचा सन्मान करू पाहणारे काही ब्राझिलियन बोल्सोनारो यांच्याशी सहयोगी आहेत, जे पुन्हा निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्याच्या समीक्षकांनी असं म्हटलंय की पेड्रो यांचं हृदय ब्राझीलमध्ये आणणं म्हणजे स्वातंत्र्याच्या द्विशताब्दीसह राजकारण खेळण्याचं एक उदाहरण आहे, असं त्यांनी म्हटलंय. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अमेरिकेसोबत नवीन प्रत्यार्पण कराराचा प्रस्ताव जाहीर केला. पेट्रो असं म्हणाले की अंमली पदार्थ तस्करांनी कोलंबिया सरकारशी वाटाघाटींचं पालन केलं पाहिजे, अन्यथा त्यांचं युएसकडे प्रत्यार्पण केलं जाईल. शेतकऱ्यांना संधी देण्याच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या उद्देशानं अंमली पदार्थ विरोधी युएस शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत हा प्रस्तावित करार सादर करण्यात आला. हे करार म्हणजे कोलंबियातील ड्रग कार्टेलला कमकुवत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे आणि शेवटी अंमली पदार्थांच्या व्यापारांचा फायदा घेणाऱ्या बंडखोर गटांना शांत करण्याचा प्रयत्न देखील आहे. रशियातील सर्वात लोकप्रिय टीव्ही चॅनलपैकी एक असलेल्या रशिया 1 वरील व्हेस्टी नेडेली या फ्लॅगशिप संडे न्यूज शोमध्ये जवळपास अर्धा तास फ्रंटलाईनवरील घडामोडींसाठी समर्पित केला गेला होता. शोचे अँकर दिमित्री किसेलेव यांनी प्रेक्षकांना आश्वासन दिलं होतं की योजनेनुसार ही लष्करी मोहीम पुढे जाते. 60% जास्त रशियन लोकांसाठी रशिया आणि जगाविषयी बातम्यांचे मुख्य स्रोत म्हणजे राज्य टेलिव्हिजन असल्याचं त्यांनी सांगितलं. अंगोला हे आफ्रिकेतील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक आहे. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करत असताना मतदानाचा कौल दीर्घकाळ विरोधी पक्ष युनियन फॉर द टोटल इंडिपेंडन्स ऑफ अंगोलाकडून येत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की निवडणुका अचूक ठेवण्यासाठी मतदानाच्या ठिकाणी लोकांची मोठी उपस्थिती आवश्यक आहे. अध्यक्ष जोआओ लॉरेन्स्को दुसऱ्या 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवत आहेत, तर त्यांचा पक्ष पीपल्स मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ अंगोला ज्याला पोर्तुगीज संक्षेप MPLA द्वारे ओळखलं जातं, तसंच देशाचा सत्ताधारी पक्ष म्हणून 47 वर्ष कार्यकाळ मोहीम हा पक्ष राबवतोय. कोलंबियानं कोका फील्डचे सक्तीचं निर्मूलन स्थगित केलंय आणि शेतकऱ्यांना कायदेशीर पिकं घेण्यास प्रोत्साहन देताना कोकेनची वाहतूक रोखण्यावरती लक्ष केंद्रित केलं जाईल, असं देशाच्या नवीन पोलीस संचालकांनी मंगळवारी सांगितलं. बोगोटा वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय पोलीस संचालक हेनरी सॅनाब्रिया असं म्हणालेत की गेल्या आठवड्यात त्यांची या पदावरती नियुक्ती झाली. त्यानंतर दुर्गम भागातील कोका पानांच्या लागवडीचं बळजबरीने उच्चाटन करण्याच्या उद्देशानं केलेलं ऑपरेशन निलंबित करण्यात आलेलं आहे आणि युनायटेड स्टेट्समध्ये
कोकेनची निर्यात कमी करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अँडियन राष्ट्रातील औषध धोरणात हे पाऊल महत्त्वपूर्ण म्हणून बदल देखील दर्शवत आहे। कोलंबियाचे नवनिर्वाचित डाव्या अध्यक्षांनी असं सांगितलंय की देश कसं अंमली पदार्थांच्या तस्करींशी लढतोय आणि यामध्ये ते आमूलाग्र बदल देखील घडवू इच्छित असल्याचं त्यांनी नमूद केलंय। क्रिमियामधील समुद्रकिनारे रशियन पर्यटकांनी फुलून गेले आहेत। पर्यटक उन्हाळ्यात आनंद लुटत असून द्वीपप्रकल्पातील अलीकडील स्फोटांच्या बातम्यांचा नागरिकांवरती कोणताही परिणाम होताना दिसत नाहीये। सूर्याची किरणं घेत रशियन हवाई संरक्षण यंत्रणेवरती आमचा विश्वास असल्याचं पर्यटकांनी सांगितलंय। त्यामुळे अनेक पर्यटक हे आरामदायी वातावरणात आनंद घेत होते। सुसाना मामेडोवा असं म्हणाल्यात की आम्ही स्फोट देखील पाहिलेत। मी कितीतरी गोष्टींना आग लागलेली पाहिली होती, परंतु मी आमची हवाई संरक्षण यंत्रणा कशी कार्यरत आहे हे देखील पाहिलंय। त्यामुळे क्रिमिया हे रशियन लोकांसाठी सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक होतं। मात्र आता तज्ज्ञांच्या मते यावर्षी संख्या सुमारे 40% कमी होण्याची अपेक्षा आहे। मॉस्कोनं युक्रेनियन बुद्धिमत्तेवरती आरोप केलेल्या कार बॉम्ब स्फोटामध्ये मरण पावलेल्या आघाडीच्या उजव्या विचारसरणीच्या रशियन राजकीय विचारवंतांच्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो लोक मंगळवारी एकत्र जमले होते। राष्ट्रवादी रशियन टीव्ही चॅनलची 29 वर्षीय समालोचक दरिया डुगिन हिचा शनिवारी रात्री मॉस्कोच्या बाहेरील बाजूनं गाडी चालवत असताना तिच्या एसयूव्हीमध्ये लावलेल्या रिमोट कंट्रोल स्फोटक यंत्राद्वारे स्फोट झाला आणि या स्फोटात तिचा मृत्यू झाला। घटनास्थळाची पाहणी केलेल्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तिचे वडील अलेक्झांडर डुगिन हे एक तत्त्वज्ञ, लेखक आणि राजकीय सिद्धांतकार आहेत, जे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याच्या निर्णयाचे उत्कटतेने समर्थन देखील करतात आणि त्यामुळेच त्यांच्या मुलीला लक्ष्य केलं असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली। वॉरियर्स ऑफ फ्युचर या आगामी सायफाय चित्रपटाच्या चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय शस्त्रक्रियेची गरज असल्याचं लुई कू यांनी म्हटलंय। हाँगकाँगचा अभिनेता सोमवारी 22 ऑगस्ट रोजी हाँगकाँगमधील सीम शा सुई येथील एलिमेंट्स मॉलमध्ये सहकलाकार कॅरिना लाऊ आणि शॉन लाऊ यांच्यासह सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान बोलत होता। माझी मान दुखत होती, वेशभूषाही खूप जड होती आणि आम्हाला वायर स्टंट करणं अत्यंत आवश्यक होतं। अखेरीस माझ्या मानेचा त्रास अधिक गंभीर झाला असल्याची माहिती कू यांनी दिली। माझ्या उजव्या हातात आणि उजव्या पायात अँक्रोग्लोसिसचा त्रास सुरू झालाय, त्यामुळे मला शस्त्रक्रिया करणं आवश्यक असल्याचं कू म्हणालेत। मात्र त्यापूर्वी ही शस्त्रक्रिया होण्याआधी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी मी काही औषधं घेतली आणि आपलं शूटिंग पूर्ण केल्याचं कू यांनी सांगितलं। युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातून म्हणजेच झापोरेझिया प्रकल्पातून आपलं सैन्य काढून टाकण्यासाठी रशियाला अल्टिमेटम द्या असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलंय। कीव येथील आयोजित क्रिमियावरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेनंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते। झापोरेझिया अणु प्रकल्पात चालू असलेली रशियन लष्कराची उपस्थिती संपूर्ण जगासाठी धोका आहे आणि सैनिक अणुऊर्जेच्या सुरक्षेच्या बाबतीत पारंगत नाहीत असं देखील झेलेन्स्की म्हणालेत। त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अल्टिमेटम देणं आवश्यक वाटल्याचं त्यांनी सांगितलं। इटलीमध्ये जॉर्जिया मेलोनींचं नाव पंतप्रधान पदाच्या स्पर्धेसाठी चर्चेत आहे। त्यांची प्रचार रॅली नुकतीच पार पडली। यावेळी त्यांनी युरोपियन युनियनच्या इंधन धोरणावरती टीका केली। महागाईमुळे जनता होरपळून निघत असल्याचा आरोप त्यांनी केला। इटलीत अँकोनामधून त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आणि 25 सप्टेंबरला इटलीत निवडणुका होत आहेत। महागाईमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे काही पदार्थ खाणं ही बाब अनेकांसाठी दुरापास्त झाली। त्यामुळे अनेकांनी ही पिकं शेतात पिकवण्याचा निर्णय घेतलाय। पारंपरिक आणि स्थानिक धान्याला शहरात बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न करत असताना महागाईमुळे प्रत्येक दिवस त्यांना कठीण जातोय। गेल्या 40 वर्षातला चलनवाढीचा हा उच्चांक आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत पाठीवर वेगवान स्वरूपात। कार मार्केटमधील महागड्या कार घेण्याचा ट्रेंड बदलताना दिसतोय। जे ग्राहक महागडी कार घेणं पसंत करत होते ते सगळे आता हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे मोर्चा वळवताना दिसत आहेत। अर्थात याला जगभरातील देशांनी पर्यावरणपूरक वाहनांविषयी केलेले नियम कारणीभूत आहेत। बुगाटी आणि लॅम्बोर्गिनी सारख्या कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनं मार्केटमध्ये आणायचं आता ठरवलं आहे।
केनियातील पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी औद्योगिक पंखे वापरून हवेतून पाणी काढणारं यंत्र विकसित करण्यात आलंय। या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी वापरासाठी योग्य 50 लिटर ते 1000 लिटर पर्यंतचं ताजं पाणी वितरित केलं जाणार आहे, ज्यामुळे खास करून नैरोबीच्या झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। केनियामध्ये 9.9 दशलक्ष लोक दूषित पृष्ठभागाच्या पाण्याच्या स्रोतांमधून थेट पाणी पितात आणि असा अंदाज युनिसेफनं देखील व्यक्त केला होता। त्यामुळे तिथल्या नागरिकांच्या आरोग्यावरती मोठा परिणाम होताना दिसतोय। या परिस्थितीत मॅजिक वॉटर हा एक सामाजिक उपक्रम लोकांना निश्चितच फायदेशीर ठरेल। केनियातील पाणी टंचाईला स्थानिक नागरिक वैतागले आहेत। या परिस्थितीमध्ये आता मॅजिक वॉटर हे तंत्रज्ञान सगळ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे। या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंखे वापरून हवेतून पाणी काढणारं यंत्र विकसित करण्यात आलंय। त्यामुळे प्रत्येक दिवशी 1000 लिटर पाणी आता नागरिकांना मिळेल आणि या मशीनला वातावरणातील पाणी जनरेटर असं म्हणतात। हे यंत्र डिह्युमिडिफिकेशन प्रक्रियेचा वापर करत आहे। त्यामुळे आता आपण वातावरणातील पाण्याची वाफ घनीभूत करतोय। त्यामुळे काही प्रमाणात का होईना स्वच्छ पाणी आता नागरिकांना मिळणार आहे। सॅन डिगो सफारी पार्क प्राणी संग्रहालयात दक्षिणेकडील पांढऱ्या गेंड्याच्या पिल्लाचा जन्म साजरा केला जातोय। त्याचा जन्म 6 ऑगस्ट रोजी झाला आणि या आठवड्यात त्याची आई लिव्हिया सोबत त्याला प्राणी संग्रहालयात आणण्यात आलंय। लिव्हिया आणि जे ग्रेगरी यांच्या नैसर्गिक प्रजननातून या पिल्लाचा जन्म झालाय। प्राणीपालकांचं असं म्हणणं आहे की पिल्लू निरोगी आणि ऊर्जेनं भरलेला आहे आणि त्याची आई लिव्हिया तिच्या बाळाचं संरक्षण देखील करते। जगभरात सुमारे पांढरे गेंडे त्यांच्या मूळ अधिवासात राहतात। सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील एका हॉटेलवरती अल कायदाशी संबंधित असलेल्या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 20हून अधिक लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलाय। ही संख्या आता 21 वरती पोहोचली आहे। मोगादिशू येथील हयात हॉटेलवरती झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या काही लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। दक्षिण चीनच्या उष्णकटिबंधीय प्रांत हैनानमध्ये नवीन तात्पुरती 12 रुग्णालयं बांधण्यात आली आहेत। सान्या शहरात नव्यानं बांधलेल्या 4थ्या मेकशिफ्ट हॉस्पिटलमध्ये रात्री रुग्णांना दाखल करण्यास सुरुवात झाली। रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व 1178 बेडवरती रुग्ण आहेत आणि आमचे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत। सर्वात लहान रुग्ण फक्त 4 महिन्यांचा आहे आणि अनेक मुलांच्या कुटुंबातील सदस्य देखील त्यांच्यासोबत आहेत। आमचा सर्वात वयानं मोठा रुग्ण हा 82 वर्षांचा आहे। तात्पुरते हॉस्पिटल म्हणून आम्ही प्रामुख्यानं लक्षणं नसलेल्या रुग्णांना दाखल करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय आणि रुग्णांची प्रकृती स्थिर नसेल तर आम्ही रुग्णाला अधिक चांगल्या उपचार असलेल्या रुग्णालयात नेतोय असं देखील त्यांनी नमूद केलं। अॅरिझोना न्यू मेक्सिकोमध्ये अचानक आलेल्या पुरानं 60 नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे। नॅशनल पार्कमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा देखील शोध घेतला जातोय। अमेरिकेत गिला नदीचं पाणी वाहून जाऊन सर्वत्र पसरू नये यासाठी बांधलेला मोठा बांध फुटला। पाणी ओसरायला देखील सुरुवात झाली असली तरी पाणी अजून कमी होण्याची गरज असल्याचं अग्निशमन दलाचे प्रमुख हेडन बॉयड यांनी सांगितलं। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।